नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या मराठी मायबोली यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक 1 फेब्रुवारी आजच्या तारखेत झालेल्या सर्व चालू घडामोडी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्व परीक्षांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा। व्हिडिओ जास्त वेळेचा होणार नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ पूर्ण होईल, तर व्हिडिओला संपूर्ण पहा। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला व्हिडिओला सुरू करू। व्हिडिओ सुरू करण्याआधी जानेवारी महिन्यात झालेले काही महत्त्वाचे दिवस आपण पाहून घेऊ। पहिला 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन, 20 जानेवारी पेंग्विन जागरूकता दिवस, वाईल्ड लाईफ संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होणार आहे। त्याचप्रमाणे 21 जानेवारी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, त्याचप्रमाणे राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस, 30 जानेवारी शहीद दिवस आणि 31 जानेवारी असणार आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस। हे काही जानेवारी महिन्यातले अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत, याला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आजचा आपला प्रश्न पहिला, गुजरात मधील कोणते गाव जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक A देवली, पर्याय क्रमांक B भागवल, पर्याय क्रमांक C गुनेरी आणि पर्याय क्रमांक D असणार आहे खेडा। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो गुनेरी, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। तर या संदर्भात आपण याची सविस्तर माहिती पाहून घेऊ। तर जागतिक वारसा स्थळे, एकूण जगामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या 1224 आहे। त्यामधले 44 आपल्या भारतात आहेत आणि त्यामधील 5 हे आपल्या महाराष्ट्रात असणार आहेत आणि जो आता नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे तो गुजरातमध्ये आहे। जागतिक वारसा स्थळे युनेस्को ही संस्था ऑपरेट करते आणि गुजरातमधील जो नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे कोस्टल मॅंग्रोव्हचा प्रदेश आणि तो 32.78 हेक्टर मध्ये पसरलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते ते पण आपण पाहून घेऊ। पहिला आहे अजिंठा लेण्या, दुसरा वेरूळ लेण्या, तिसरा घारापूर लेण्या, चौथा आहे CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल। 2004 मध्ये हा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि विक्टोरिया ग्राफिक आर्ट डेपो 2018 मध्ये हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। प्रश्न दुसरा, मार्च 2025 मध्ये होणारी ब्रिक्स युथ एंटरप्रेन्योरशिप मीट कोण होस्ट करणार आहे? पर्याय क्रमांक A भारत, पर्याय क्रमांक B अमेरिका, पर्याय क्रमांक C जपान, पर्याय क्रमांक D इटली। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो भारत। 2025 मार्च मध्ये होणारी ब्रिक्स युथ एंटरप्रेन्योरशिप मीटला भारत होस्ट करणार आहे। प्रश्न तिसरा, भारताने आणखी किती नवीन रामसर साइट्स आधीच्या यादीमध्ये जोडले आहेत? तर पर्याय क्रमांक A 2, पर्याय क्रमांक B 1, पर्याय क्रमांक C 5 आणि पर्याय क्रमांक D 4। तर याचा अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो 4 रामसर साइट। भारताने आधीच्या यादीमध्ये 4 नवीन रामसर साइट्स जोडले आहेत। ते कोणते आहेत? तर चला ते पण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेऊ। रामसर साइट्स एकूण 89 झालेल्या आहेत। अगोदर होत्या 85 अगोदर होत्या, त्याच्यामध्ये आता नवीन 4 ऍड करण्यात आलेल्या आहेत। तर ते कोणते आहेत? पहिला आहे सक्करकोटी बर्ड सँच्युरी जे आहे तामिळनाडूमध्ये, दुसरा आहे
थरतंगल बर्ड सँच्युरी ते पण तामिळनाडूमध्ये आहे. तिसरं केचीपोरली वेटलँड हे आहे सिक्कीममध्ये. चौथा आहे उधावा लेक जे आहे झारखंडमध्ये. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट नोट, तमिळनाडू 20 रामसर साइट्स सोबत भारतातील सर्वात जास्त साइट असणारे पहिले राज्य बनले आहे. 29 रामसर साइट्स पैकी 20 साइट्स ह्या तामिळनाडूमध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे सर्वात जास्त पण तामिळनाडूमध्येच आहेत. पुढचा प्रश्न, राजस्थानमधील कोणते शिक्षक 2025च्या ग्लोबल टीचर प्राइज साठी पात्र बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए रणजित सिंग दिसाळे, ऑप्शन बी मोहम्मद इम्रान खान, ऑप्शन सी नीरू मित्तल, ऑप्शन 4 अरुण जोशी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो मोहम्मद इम्रान खान हे 2025च्या ग्लोबल टीचर प्राइज साठी पात्र बनलेले आहेत. तर चला पाहून घेऊ या ग्लोबल टीचर प्राइज ची सविस्तर माहिती. हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षकाला दिला जातो. या पुरस्काराची रक्कम असते मित्रांनो 1 मिलियन USD म्हणजे भारतीय रुपये होतात 8,66,97,350 रुपये. आणि हा पुरस्कार मार्च 2015 पासून पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि पहिला पुरस्कार हा नॅन्सी ॲटवेल यांना मिळालेला आहे. तर हा इम्पॉर्टंट पॉइंट होणार आहे, तर याला लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो शेवटचं चॅलेंज क्वेश्चन असणार आहे, तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न असणार आहे. कोणत्या राज्याने नवीन आणि किती विमुक्त जमातीसाठी जंगले संवर्धन केलेले आहे आणि त्या विमुक्त जमातीची नावे तुम्हाला सांगायची आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तुम्ही अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमेंटमध्ये उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आज 1 फेब्रुवारी 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.